वहिनी आता सगळ्यांची ओळख करून द्या. या माझ्या सासूबाई. नमस्कार. तनुजा. हा माझा मुलगा आहे तन्मय, 3 महिन्याचा आहे. तन्मय. बर. हा माझा मधला धीर आहे निलेश. ह्या माझ्या वहिनी आहेत. नमस्कार. पुण्याहून आल्यात खास. बर. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता गप्पा. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून इथेच राहिला का? नाही, आता 4 वर्ष झाली. 4 वर्ष. हा मग वहिनी त्यांनी हातात हात धरला तुमचा आता, कसं वाटलं तुम्हाला? पहिले दिवस आठवले. पहिले दिवस म्हणजे कुठले? म्हणजे आम्ही जेव्हा लग्न करून येत होतो. कुठून? परंडाला झालं लग्न. परांडा. पप्पांच्या गावी. मग तेव्हा येत होता तेव्हा काय झालं? मग गाडीमध्ये हात धरला होता त्यांनी. काय हो? हा, तो क्षण आठवला. आणि तेव्हा हळूच धरला होता, आज सगळ्यांसमोर धरला त्यांनी हात. कधी धरत नाहीत ना सगळ्यांच्या समोर. वा, काय क्षण आहे वहिनी. आज त्या क्षणाची आठवण झाली की तुम्हाला? बरं मला सांगा, हा इथे एक जो अल्बम आहे, त्या अल्बम मधला हा फोटो मला फारच आवडलाय, जो तुमचा आहे. सांगतो कुठे गेला तो? हा हा घोडा का घाबरलाय? घाबरला नाही तो, मीच घाबरलेलो होतो घोड्यावर. पण त्याने मान वळवली आहे बघा तिकडे. तो घोडा लाथ मारत होता, कोणाला पाठीमागं उभा राहू देत नव्हतं, पाठच्यांना लाथ मारायचं म्हणून घाबरलेली त्याच्यावर. वा वा वा, छान. आणखीन एक फोटो आहे इकडे वहिनी. हा बघ, हे काय आहे नेमकं? हे पायावर काय? हे कन्यादान करतात. आणि हे कन्यादान अशा पद्धतीने करतात आमच्या इकडे अशा पद्धतीने. हे बसणं तुम्हाला असं अवघड नाही झालं? जो खूप अवघड झालेला. म्हणजे त्याच्या पुढे संसार सुरू झाला ना, तो इतका अवघड नाही. संसारात जास्त अवघड आहे. अवघड आहे तेव्हापासून त्यांची स्थिती अशी अवघडलेली आहे का? नाही नाही, पण अशा लग्नातल्या आठवणी असतात. कारण ते एवढूस घंगाळ असं एक शब्द आहे त्याला. त्या घंगाळावरती एवढूशा हे पाटावर बसलेत, वर पाय केलेत, भटजींनी डावा पाय धरून ठेवलाय, अशी ती सगळी स्थिती होती. हात बांधून ठेवले होते? हात बांधलेले त्यांचे दोघांचे. अच्छा. बरं मला तुम्ही सांगा की वहिनी आल्यापासून तुम्ही स्वतःमध्ये कोणता बदल केला? स्वतःमध्ये मला थोडा पूर्वी चिडचिडापणा होता, आता जरा शांत आलाय. का? म्हणजे समज मी चिडलो किती जरा मला समजून सांगते, मग मला थोडासा राग शांत होता माझा. आणि मग काय काय प्रगती झाली? प्रगती झाली शांतपणामुळे. मला म्हणजे व्यवहारामध्ये विचार करण्याची क्षमता वाढली माझी. आणि वहिनींच्या येण्यानंतर काय घरात झाली का काही? हो, खूपच प्रगती झाली. म्हणजे आम्ही पहिले लहान घरामध्ये राहायचो, ती आल्यामुळे आम्हाला मोठं घर भेटलं. परत अजून व्यवहारामध्ये पण खूप प्रगती झाली. या घरात मी काही बदल केलेले तुमच्या शोकेसमध्ये. ते 5ही बदल जर तुम्ही ओळखले ना, तर प्रत्येक बदलाला 100 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. सांगा कोणते 5 बदल केलेले? हे हाऊस घर इथं होतं. हा, ते वरती ठेवलं होतं. अभिनंदन. हे घ्या, पहिलं बक्षीस मिळालं. आणखी हे मात्र चुकलं, त्यामुळे दुसरं बक्षीस घेतलं. तिसरा बदल, ती मूर्ती पुढे होती. हा, पाठी ठेवली त्याची नटराजची. नाही, ती तिथेच आहे. आणखी नाही, हे इथं होतं, तिकडे ठेवलं. हा सुद्धा बदल केलेला नाही. वहिनी, इथल्या इथेच बरेचसे बदल झाले होते आणि एकच बदल तुम्ही बरोबर ओळखला, बरोबर ना? त्यामुळे फक्त 100 रुपयाचं बक्षीस मिळालं. चला भेटूया म्हात्रे वहिनी. द्या ओळख करून. हे आमच्या आई. नमस्कार. हे आमचे पप्पा. बरोबर. नमस्कार. हे माझ्या नणंद अर्चना. ही माझी वहिनी गीता. नमस्कार. हा छोटा चैतन्य. बरं. निसर्ग आणि भाचा रिद्धेश आणि स्वरा. वा, चला सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्न. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? सांताक्रूजला गेलं. 6वी पर्यंत म्हणजे होतं तिकडे. काय करता आता आपण? आता मी रेल्वेत जॉब करतो. तुम्हाला नाटकाची वगैरे आवड नाही? आहे म्हणजे नाटक म्हणजे बघायची? 15 वर्षापासून आहे. म्हणजे अभिनय करतो मी तसा. कुठे? कारण मी आविष्कारचं वगैरे नाटक केलंय. थरोळ दिग्दर्शित वगैरे असं. कुठलं? अजब तमाशा म्हणून केला. वृंदावन दंडवतांचं हिंदी रूपांतर होतं ते नाटकात. काम केलं? हो, काम. पुढे ते कंटिन्यू नाही केलं? नाही, त्यांचे प्रयोग झाले एनसीपीला वगैरे. 25 प्रयोगानंतर त्यांनी थांबवलं. मग चित्रपटात वगैरे? अजय फणसकरांच्या रात्रारंभामधून केलं, एक होती वादीमधून केलं. त्यात मोठा रोल होता. बरं. संभ्या म्हणून कॅरेक्टर होतं. आणि नंतर जब्बार पटेलांचा आंबेडकर होता. त्यात छोटेसे म्हणजे सीनमध्ये होतं मी म्हणजे. आणि आहे, दिसतं चांगल्यापैकी. आणि आता नुकताच एका 6 महिन्यांपूर्वी आम्ही एक हिंदी चित्रपट शूट केला, जय जय मनी म्हणून. ते खंडवाच्या पुढे एक गाव आहे हरदा म्हणून, तर तिकडे ते शूट झालं 15 दिवसांचं. माझं डबिंग वगैरे झालं ते.
वहिनी तुमची काय इच्छा आहे? माझी अशी इच्छा आहे की यांना चित्रपटात एखादी भूमिका मिळावी आणि त्याबद्दल एखादं पारितोषिक मिळावं. कुठल्या भूमिकेत बघायचंय तुम्हाला त्यांना? चरित्र भूमिकेतच एखादं. तुम्ही कोणते बदल केलेत लग्नानंतर तुमच्यात असं तुम्हाला वाटतं? माझं लेखन थांबवलं मी. जे आपलं वर्तमानपत्रांसाठी लिहायचं, जवळजवळ 450 पत्र लिहिली मी आतापर्यंत, सामाजिक राजकीय विषय, आणि ते अप्रसिद्ध झाली. बालकविता लिहिल्या, जवळजवळ 40च्या वर प्रसिद्ध झाल्या. वहिनींना आवडलेली एखादी ऐकवा ना. मी आपल्या कार्यक्रमावर केलं 4 वेळा आता नुकताच. अरे वा, करा. पण मला आता म्हणजे ते पाठ नसल्यामुळे मला वाचून दाखवतो. अच्छा, लिहिलंय ठेवलंय, म्हणजे असं संधी आली तर सांगेन असं यासाठी. बरोबर बरोबर. सुरू झाले नवीन पर्व, मोकळा आहे क्षितिज, मराठमोळ्या संस्कृतीचा आहे होम मिनिस्टर प्रतीक, दरवळत राहो सुगंध हीच आहे इच्छा, अवघ्या महाराष्ट्राच्या वतीने आदेश बांदेकरांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. तेव्हा आता हे मी खूप छान तुम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता पुढच्या खेळाकडे आपण वळणार, आणि तो अदला बदल हा खेळ. किचन मध्ये 5 बदल केलेले तुम्ही, ते अचूक ओळखायचे आणि बक्षीस मिळवत जायचे. पहिली 5 बदल केलेत एवढ्या याच्यात, सांगा कुठे? 1 2 5 बदलांपैकी 4 बदल वहिनीने अचूक केले आपण बघितले. 1 2 3 4 हे 400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन.